बिलात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट होत आहे आणि यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। मी सध्या बीड तालुक्यातल्या बंदेवाडी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी सर्वाधिक कांदा उत्पादन केलं जातं। कांदा उत्पादक सर्वाधिक शेतकरी बीड जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये आहेत आणि हे कांदे जे आहेत ते आता गारपीट आणि पाऊस पडल्यामुळे नासून गेलेत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, तुमचं किती एकरमध्ये कांदे आहेत, काय आणि कशा प्रकारचं हे नुकसान आहे? जेवढी बी शेती काय तेवढे कांदेच असते। आमचं पिकच कांद्याचं आहे। पहिल्यांदा आम्ही सोयाबीन घेतो आणि सोयाबीन काढल्याच्या नंतर कांदा घेतो। आता याला 4 महिने झाला आम्ही जोपतो। पहिल्या पावसाने अर्ध गेले, आता उरलं होतं हे बी गेलं। आता आम्हाला काय काहीच नाही, मोकळ्याला मोकळीत। आता कांद्याला एकीकडे मार्केटमध्ये भाव नसल्याचं सांगितलं जात आहे, मग ते परवडत होते का कांदे आता तुम्हाला काढून? नाही हो, ते आम्हाला नुसतं लेबरचं आणि बारदाण्याचा खर्च निघत नाही सध्या आता परिस्थिती। हो, परिस्थिती ती कांद्याची नुसतं लेबरचं आणि बारदाण्याचे पैसे निघत नाहीत। बाकी सगळं आमचं म्हणजे ह्याच्यातून जाते लोकांचं कर्ज काढून। किती एकर तुमचा कांदा होता, किती हे नुकसान आहे आता? माझा 10 एकर कांदा आहे सगळा। माझी शेतीत सगळं जेवढं पीक आहे शेत मला तेवढंही कांदाच आहे। दुसरं पिकच नाही आमचं। म्हणजे आमचं पीक पहिले खराब झालं, 50% पुढे झालं हो। 50% तर काहीच नाही, किरकोळ आहे। काय आता मागणी असेल सरकारकडे? पंचनामे झालेत नुकसानीचे? नुकसान सरकारने द्यावं आम्हाला, कमीत कमी एकरी 50,000 तरी द्यावं। हो, आणि पंचनामे झालेत का? पंचनामे हे काय आता कायचे पंचनामे? ते निहून मध्ये नेलेत, कोण केलेले पंचनामा मध्ये त्या ह्याच्यावर त्या मोबाईलवर त्याला त्यांनी येऊन केलेले तिथे गावामध्ये। प्रत्येक सर्व नंबर मध्ये जाऊन केलेले ते बी, म्हणजे असं केलेलं नाही त्यांनी। तुमचं किती नुकसान आहे? किती एकरवर तुमचे कांदे होते? किती प्रमाणात हे नुकसान झालं? आपले 2.5 ते 2 एकर कांदे असते दरवर्षी। तर त्याच्यामध्ये आपण जवळपास सगळे कांदे काढले जातात। तर त्याच्यामधले जवळपास 1 एकर 1.5 एकर कांदा आपला पूर्ण पावसाने 2 दिवस झालं भिजतोय। आणि जे काही काढला तो सुद्धा ढिगात भिजलेला आहे कांदा। हे बघू शकता, अशा पद्धतीने पूर्ण कांदा नासून सडून गेलाय। ह्याला कवडी मोल भाव लागतो बाजारामध्ये। चांगल्या कांद्याला आज कुठेतरी 10 रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव आहे। आणि ह्या कांद्याला तर कोणीच विचारणार नाही, हे टाकूनच द्यावं लागणार शेतीमध्ये। ह्याला फुकट सुद्धा कोणी घेणार नाही। कांद्याचा बारदाण्याचा एवढा भाव आहे, मजुराचा एवढा रोजगार वाढलाय, कांद्याला मार्केटला न्यायला एवढी गाडी भाडे, शेतकऱ्याला अक्षरशः काहीच हाता उरा नाही सध्यामध्ये। त्यामुळे एकच विनंती की सरकारने पंचनामे करून शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, ही विनंती आहे। तुमचा किती कांदा होता? काय नेमकं तुमचं किती नुकसान झालंय? दरवर्षी तुम्ही कांदा घेत असता का? आमचे 7-8 एकर कांदे असतात। 7-8 एकर कांदे असताना बी असे कांदे आहेत की सगळे आता असेच झालेत ना, सगळे असेच झालेत। आणि जे काढून जे जागेवर ढिग आहेत ते पण असेच सरड येते। रोजी रोजगार मंजुराचं पैसे जात नाही, तर कांद्याला बाजारात मार्केट नाही। आणि मार्केटला गेलं तरी काहीच येत नाही त्याचं वापस। 5 आणि 4 रुपये मार्केटनं काय परवडणार आहे? काहीच परवडत नाही। पण आता अशी स्थिती सोडून द्यायची सरकारमुळे। सरकारनं काहीतरी पण गोरगरिबाकडे बघावा, मदत करावा। नुसतं सरकार म्हणतंय आम्ही करू, आम्ही बघू, काय बघू आणि काय करू? हातावर तर काहीच नाही। मग हातावर काय नसल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? कशाच्या जगावा ह्याच्यावर? मग हे सरकारनं काहीतरी त्याची घ्यावा ना आणि द्यावा काहीतरी गोरगरिबाची लेकरं मदत, काही कसं बघावा। आणि काहीच कांदा म्हणजे हे काही मार्केटला नेण्यासारखी आवश्यकताच नाही, जागेवर ढीग सोडीत। नक्कीच सध्या जर आपण शेतीमध्ये पाहिलं तर कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मार्केटला कांदा घेऊन जाण्यासारखी परिस्थिती उरली नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। एकरी 50,000 रुपयांची मदत सरकारने शेतकऱ्यांना दिली पाहिजे, पंचनामे लवकरात लवकर झाले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।